येस ठीक आहे. ठीक आहे आता मी डे 3 बनवला. ठीक आहे डे 3 मध्ये ओपन करतो. ठीक आहे आपली जी CMD ओपन करायची. CMD ओपन केली. ठीक आहे जी आपली पहिली कमांड आहे PY -M PNP आणि ENV. ठीक आहे पहिली कमांड टाकली. आता माझा एक ENV नावाचा एक फोल्डर क्रिएट होत आहे. ही आपली नेक्स्ट कमांड आहे. ती आहे आपली ENV /script/activate. ठीक आहे एंटर झालं माझं ऍक्टिव्हेट पण झालं. आता मी डिझांगो इन्स्टॉल करतो. PIP इन्स्टॉल डिझांगो. माझं डिझांगो इन्स्टॉलेशन चालू. ठीक आहे माझं आता काय झालं इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक आहे जी आपली नेक्स्ट कमांड आहे डिझांगो ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट. पुढे असतं प्रोजेक्टचं नाव डिझांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. पुढे देतो प्रोजेक्टचं नेम देतो डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे डेमो प्रोजेक्ट दिलं. नंतर कोड स्पेस डॉट. ठीक आहे माझं झालं VS कोड ओपन. नंतर आपले CD डेमो प्रोजेक्ट मध्ये मी एंट्री घेतली. आता मला करायची ॲप इन्स्टॉल. ठीक आहे मी टाकणार डिझांगो ऍडमिन स्टार्ट ॲप. पुढे येते ॲपचं नाव माय ॲप. नंतर PY manage.py रन सर्व. ठीक आहे स्पेलिंग चुकले. manage.py रन सर्व. झालं माझं ब्राउझरला आउटपुट आलं. जे आपला प्रोजेक्ट होता तो काय झाला ब्राउझरला रन झाला. ठीक आहे आज मी आला होता VS कोड मध्ये. आज मी सेटिंग्स क्लिअर करून देतो. काय करतो आधी सेटिंग्स क्लिअर करून देतो. ज्या माझ्या सेटिंग्स येतात त्या सेटिंग काय आपली डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये अजून एक डेमो प्रोजेक्ट आहे ते ओपन केला. त्याच्या आतमध्ये setting.py नावाची फाईल ओपन केली. मी आलो इन्स्टॉल ॲपमध्ये. ठीक आहे इन्स्टॉल ॲपमध्ये मी काय करतो त्याला रजिस्टर करतो माय ॲपला. माय ॲप रजिस्टर केलं. ठीक आहे आलो खाली टेम्पलेट्स वर मध्ये लाईन नंबर 55 वर. ठीक आहे आता इथं मला काय करायचं टेम्पलेट माझं DIRS मध्ये टेम्पलेट फोल्डर क्रिएट करायचा आहे. ठीक आहे हे काय असते DIRS मध्ये डायरेक्टरी. ठीक आहे आता हे नवीन फोल्डर कशामध्ये बनायचं आहे डेमो प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे न्यू फोल्डर टेम्पलेट नावाचा एक फोल्डर बनवला. ठीक आहे आता सेटिंगचं काम माझं क्लिअर काम झालेलं आहे. सेटिंगला क्लोज करतो मी. आता ओपन करतो URLs. आता URLs मध्ये मी काय करतो की आपलं ऍप बनवलेलं आहे. ठीक आहे त्याला ऍपला इथे हे करतो रजिस्टर करतो फ्रॉम आणि इम्पोर्ट पुन्हा करतो व्ह्यूजला फ्रॉम माय ॲप इम्पोर्ट व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. ठीक आहे आता एक पाथ बनवतो. तो पहिला पाथ असतो तो कधी पण एम्प्टी बनवायचा. होम साठी असतो होम व्ह्यूज डॉट होम. ठीक आहे लास्टला कोमा. ठीक आहे आता जो व्ह्यूज ओपन करतो. व्ह्यूज कशाची माझी ॲपमध्ये आलो माझ्या ॲपमध्ये त्याच्यामध्ये माझी व्ह्यूज.py नावाची फाईल आहे. ठीक आहे ओपन केली. एक फंक्शन म्हणतो कोणता होम नावाचा. ठीक आहे
त्याला रिक्वेस्ट दिली, रिटर्न करतो, रिटर्न रेंडर. ठीक आहे, त्या आतमध्ये रिक्वेस्ट कॉमा होम डॉट html. आता HTML ची मला काय बनायची, फाईल बनायची. आता फाईल कशामध्ये बनायची, हे आपण टेम्पलेट फोल्डर बनवलेलं होतं ना, त्याच्या आतमध्ये आलो, न्यू फाईल, न्यू फाईल बनवली. आता ती फाईल कशात बनलेली मी टेम्पलेट फोल्डर मध्ये. ठीक आहे, h1 टॅग मध्ये देतो, वेलकम टू होम, वेलकम टू होम पेज. आता रिफ्रेश केलं, आलं माझं ब्राउझर लाव, वेलकम टू होम पेज क्लिक करतो. ठीक आहे, होम पेज वर एक लिंक क्रिएट करतो, कोणती, अबाउट असते, अबाउट पेज. ठीक आहे, आता लिंक कशी क्रिएट करायची, अँकर टॅग मध्ये आलो. ठीक आहे, एक लिंक क्रिएट करायची. ठीक आहे, लिंकला नाव देतो मी अबाउट, अबाउट पेज. ठीक आहे, आलो मी ब्राउझरला, रिफ्रेश केलं, माझं जस्ट नुसतं अबाउट पेज आलं. ठीक आहे, जेव्हा क्लिक केलं तर मी अबाउट पेजला जात नाही. ठीक आहे, त्याला आपल्याला लिंक आता क्रिएट करावं लागणार, href मध्ये आलो, स्लॅश अबाउट. ठीक आहे, आता परत आलो ब्राउझरला, इथे माझं काय झालं, त्याचा कलर पण गेला, तिथं नॉर्मल टेक्स्ट मध्ये होतं. ठीक आहे, माझा आता अबाउट पेज, अबाउट वर क्लिक केलं. ठीक आहे, त्यानंतर पेज नॉट फाउंड, 404 म्हणजे पेज नॉट फाउंड, तर पेज सापडत नाही. ठीक आहे, ती करंट पाथ सापडते, ते आपले URL आहे. ठीक आहे, URL डॉट py मध्ये एक पाथ सापडतोय अबाउटचा, तो त्याला पाथ सापडत नाहीये, आपल्याला तो पाथ क्रिएट करावा लागणार आहे. URL मध्ये आलो, URL मध्ये एक पाथ बनवतो, पाथ देतो, अबाउट स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट अबाउट. ठीक आहे, अबाउट दिलं, लास्टला कॉमा दिला. ठीक आहे, आता अबाउटचे मला फंक्शन म्हणायचे परत. ठीक आहे, डेफ अबाउट, रिक्वेस्ट दिली त्याला. ठीक आहे, रिटर्न करतो, रिटर्न रेंडर. ठीक आहे, फक्त अबाउट डॉट html. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली, रिक्वेस्ट कॉमा. ठीक आहे, आता अबाउट मी काय केलं, रेंडर केले अबाउट डॉट html. आता मला html ची पण फाईल बनायची, सॉरी अबाउट डॉट html ची फाईल बनते, काय बनायची आपली टेम्पलेट फोल्डर मध्ये बनवली. ठीक आहे, h1 मध्ये देतो त्याला, वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे, वेलकम टू अबाउट पेज असं दिलं. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतो, आलो ब्राउझरला, त्याने एक एरर दिलेला आहे. आता एरर काय दिलेला आहे, लास्टला कॉमा राहिलेला आहे मला. ठीक आहे, एरर मध्ये पण सांगितलेलं आहे, इनव्हॅलिड सिंटॅक्स, प्लेस यू फॉरगॉट अ कॉमा. आता कॉमा कुठं विसरलेला आहे, URLs मध्ये. ठीक आहे, लाईन नंबर 23, URLs ओपन केली, लाईन नंबर 23 ला तिथं तुम्ही कॉमा दिलेला आहे. ठीक आहे, डॉट कॉमा. रिफ्रेश केलं होम पेजला, तर का देतोय तो, ब्राउझरला आलो, मी आता अबाउट पेजची ती लिंक क्रिएट केलेली, त्यावर क्लिक करतो, माझं कोणतं पेज झालं आता ओपन, अबाउट पेज ओपन झालं. ठीक आहे, लिंक क्रिएट करतो. ठीक आहे, अबाउट पेजवर आलो. ठीक आहे, टॅग बनवतो, href मध्ये सिंगल स्लॅश देतो.
ठीक आहे, आणि देतो होम पेज, होम देतो. ठीक आहे, रिफ्रेश केलं, आलो मी होम पेजवर. आता अबाउट पेजवर गेलो, होम पेजवर आलो.